खमंग खुसखुशीत रव्याची शंकरपाळी करण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घातलंय आणि हे सगळं तूप आपल्याला रव्याला छान चोळून घ्यायचं आहे. परत एकदा मी 1 चमचाभर तूप घातलं. तर याची जोपर्यंत छान मूठ होत नाही तोपर्यंत तूप घालून घ्यायचं आहे. साधारण 1 वाटीसाठी 1/2 वाटी असं तुपाचं प्रमाण आहे. तर यामध्ये 1 वाटी रव्यासाठी इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे, किंवा गोडीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि साधारण 4 चमचे एवढं मी यामध्ये दूध घातलं आणि हा रवा मी मळून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर मळून तसाच झाकून ठेवायचा. साधारण 2 तास आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे. तरच या रव्याला चिकटपणा येतो किंवा या पिठाला चिकटपणा येतो. आणि भिजवून झाल्यानंतर मी एका खलबत्त्यातल्या दगडाने हे छान चेचून घेतलेलं आहे. आणि चेचून झाल्यानंतर छान मऊसूत असं पीठ तयार झालं, तुम्ही पाहू शकताय. याचा एक उंडा करून घ्यायचा आणि पोळपाटावरती लाटून घ्यायचं. खूप जास्त पातळ करायचं नाही. आपण शंकरपाळी जेवढी जाडीला करतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे. आणि नंतर छान असं चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी कडा काढून घेतलेली आहे आणि चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी मी कट करून घेतलेली आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तर इथे आपल्याला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ती शंकरपाळी तयार झाली. आता ही शंकरपाळी आपल्याला छान मीडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे. छान गुलाबी रंग येईपर्यंत, थोडासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त अशी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे. खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल.